ब्रेकनंतर स्वागत आणि आत्ताची मोठी बातमी। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केलेली आहे। जवळपास 4 तास ही छापेमारी झाल्यानंतर विहंग सरनाईक यांची चौकशी झाली आहे 4 तास आणि त्यानंतर आता विहंग सरनाईक प्रताप सरनाईक यांचा मुलगा आहे त्यांना घेऊन ईडीची टीम निघालेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुधाकर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रताप सरनाईक हे इथे नाहीयेत, मुंबईमध्ये नाहीयेत आणि त्यात आता प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 4 तास चौकशी झाल्यानंतर कदाचित जर स्वतः प्रताप सरनाईक असते तर त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने ताब्यात घेतलं गेलं असतं का? नक्कीच प्रज्ञा, नक्कीच त्यांना देखील ताब्यात घेतलं असतं। प्रामुख्याने हा संपूर्ण जो व्यवहार आहे, ही सगळी जी चौकशी आहे ही प्रताप सरनाईक त्यांच्या मुलांच्या कंपन्या सगळ्यांच्या कंपन्यांशी संबंधित ही सगळी चौकशी आहे। त्याच्यामुळे प्रताप सरनाईक असते तर त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं असतं आणि त्यांच्याकडे देखील चौकशी केली जातील। जे कोणी ह्या कंपन्यांचे डायरेक्टर आहेत त्या सगळ्यांकडे चौकशी केली जाईल। मग त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक असतील किंवा इतर त्यांची मुलं असतील किंवा आणखीन त्यांचे कोणी जर नातेवाईक असतील तर त्यांची चौकशी या प्रकरणात होण्याची शक्यता आहे। अगदी सगळ्यात महत्त्वाचं तर पुढची प्रोसिजर ही तेवढीच महत्त्वाची असणार आहे। ईडी कडनं होणारी जी प्रोसिजर आहे किंवा केंद्रीय पथकांची जी प्रोसिजर असते त्याबद्दल थोडंसं सांगाल। प्रज्ञा, हा संपूर्ण ही संपूर्ण जी कारवाई ही मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधित कारवाई आहे। प्रत्येक डिपार्टमेंटकडे एक वेगळा ॲक्ट आहे, त्यानुसार ही सगळी कारवाई होत असते। जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने कारवाई करते, तसं ईडी केवळ आणि केवळ मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने सगळी कारवाई करत असते। ह्या ह्या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने ही जी कारवाई ही मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने कारवाई आहे। ईडीने प्रामुख्याने आत्तापर्यंत याबाबतचा अनेक महत्त्वाचा सगळा तपास केला होता। ह्या सगळे प्रताप सरनाईक असतील, त्यांच्या कंपन्या असतील, त्या कंपन्यांचे अकाउंट्स असतील किंवा ह्यांच्याशी संबंधित ज्या कोणी कंपन्या व्यवहार करणार असतील, ह्या सगळ्यांच्या व्यवहाराबद्दलचा सगळा अभ्यास केला होता आणि त्या अनुषंगाने कागदपत्र देखील गोळा केली होती आणि त्याच नंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की या संदर्भात धाड टाकून अजून काही पेपर मिळतात का आणि पुढील कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने ही सगळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सगळी पावलं उचललेली आहेत। प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाचं किती एकूण अधिकारी होते? कारण त्यांच्याबरोबर एक महिला अधिकारी सुद्धा दिसत होत्या ज्या या गाडीमध्ये बसत होत्या आणि वरतून खाली आलेल्या होत्या त्या इमारतीमध्ये। साधारण किती अधिकारी या संपूर्ण केसमध्ये धाड टाकत असताना होते? प्रज्ञा, एकूण जवळजवळ 15 ते 16 अधिकारी या ठिकाणी सगळे कारवाई करत होते। वेगवेगळ्या ठिकाणी सगळी कारवाई झाली। फक्त हे ईडीचे अधिकारी कर्मचारीच होते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा पोलीस फौज फाटा देखील होता, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान देखील होते। जवळजवळ 40 जवान होते जे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत होते। मोठी अशी कारवाई आहे, एकाच वेळी अनेक ठिकाणी सगळी कारवाई झालेली आहे, घरी झालेली आहे, कार्यालयांवर झालेली आहे, मोठी अशी कारवाई आहे। प्रज्ञा, अगदी थोडंसं तुम्हाला थांबवते। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। ईडीचं पथक पूर्वेश सरनाईक यांच्या घरी रवाना झालेलं आहे। विहंग सरनाईक याला घेऊन एक पथक रवाना झालेलं आहे आणि ईडीचं एक पथक पूर्वेश सरनाईक यांच्या घरी रवाना झालेलं आहे। 4 तास चौकशी झाल्यानंतर विहंग सरनाईक याला ताब्यात घेतलेलं आहे आणि निघालेलं आहे ईडीचं पथक। तर दुसरं पथक आपण बघतोय पूर्वेश सरनाईक यांच्या घरी चाललेलं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे प्रताप सरनाईक यांची कंपन्या असतील, त्यांचे हॉटेल्स असतील, त्यांचं रहिवासाचं ठिकाण आणि त्यांचं कार्यालय अशा ठिकाणी चौकशी झालेली आहे आणि धाडी पडलेल्या आहेत। त्यानंतर आता पूर्वेश सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आणि अर्थातच तिथे सुद्धा छापेमारी होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे विहंग आणि पूर्वेश या दोघांची एकत्रित चौकशी होणार आहे। ईडीचं पथक पूर्वेश सरनाईक यांच्या सुद्धा घरी दाखल झालेलं आहे आणि दोन्ही भावंडांची आता एकत्र चौकशी केली जाणार आहे। प्रताप सरनाईक हे सध्या मुंबईमध्ये दाखल नाहीयेत किंवा ते भारताच्या बाहेर गेलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे आता मुलांकडनं ही चौकशी होतीये। ईडीचं पथक अगदी इत्थंभूत माहिती जी आहे ती मुलांकडनं घेणार आहे, कारण अर्थात कागदपत्रांच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या उघड होऊ शकतात आणि या सगळ्यात विहंग आणि पूर्वेश यांची आता एकत्र चौकशी केली जाणार आहे ईडीकडून। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईडीनं ही चौकशी करत असताना सकाळी जवळपास 8च्या सुमारास घरावरती धाडी टाकल्या, कार्यालयावरती धाडी टाकल्या आणि त्यावेळेला राज्यातील पोलिसांना अलर्ट केलं गेलं नव्हतं, सतर्क केलं गेलं नव्हतं। तर केंद्रीय पथकाचे जे जवान आहेत, सीआरपीएफचे जे जवान आहेत त्यांना तिथे पाचारण करण्यात आलेलं होतं। 40 जणांचा मोठा फौजफाटा होता हा छापा टाकण्यापूर्वी आणि त्यामुळेच शासनाच्या पोलीस यंत्रणेवरती, महाराष्ट्रातल्या शासनाच्या पोलीस यंत्रणेवरती विश्वास नाही हे सुद्धा एक प्रकारे ईडीनं दाखवून दिलेलं आहे।
अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं. अक्षय, आता पूर्वेश आणि विहंग दोघांची एकत्र चौकशी होणार कळतंय. नाही, आपण जर बघितलं तर हिरानंदानी रोडाज परिसरामधनं विहंगला ईडीच्या टीमनी ताब्यात घेतलं होतं आणि ईडीची टीम विहंगला घेऊन थेट या ठिकाणी हे वसंत लॉन परिसर आहे. वसंत लॉन परिसरामध्ये पूर्वेश सरनाईकचं घर आहे आणि पूर्वेशच्या घरी ईडीची टीम आणि संपूर्ण सीआरपीएफचे जे जवान, पुण्यावरनं जी सीआरपीएफच्या जवानाची विशेष टीम या ठिकाणी दाखल करण्यात आली होती, ती टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचली आहे आणि या टीमच्या माध्यमातून अधिक तपास जो आहे आता विहंग आणि पूर्वेशचा एकत्र केला जाईल. आणि हीच ती दृश्य आपण बघतोय. नेमकं सोसायटीतील इतर जे सदस्य होते, सोसायटीतील इतर रहिवासी सगळे अनभिज्ञ होते आणि थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवत आलो होतो हिरानंदानी रोडाज परिसरापासून तर वसंत लॉन परिसरापर्यंतची, ज्या ठिकाणी हिरानंदानी रोडाजमधनं विहंगला ताब्यात घेण्यात आलं होतं त्या ठिकाणी जवळपास 4 तास चौकशी ईडीची चालली होती आणि ईडीची चौकशी 4 तास चालल्यानंतर आता पुन्हा एकदा पूर्वेश सरनाईक ज्या इमारतीमध्ये राहतो त्याच इमारतीमध्ये हे संपूर्ण ईडीचे कर्मचारी, सीआरपीएफचे जवान दाखल झालेले आहेत. एकूण जर आपण बघितलं तर 5 ते 6 कर्मचारी 3 वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आणि त्यासोबतच सीआरपीएफचे एक 8 ते 10 जवान हे हिरानंदानी रोडाज परिसरामध्ये होते आणि त्या ठिकाणावरनं एका गाडीतनं 3 वेगवेगळ्या इनोवा होत्या, एका गाडीतनं विहांग, यासोबतच ज्या महिला अधिकारी या संपूर्ण धाड सत्राला लीड करतायत त्या महिला अधिकारी आणि त्यासोबतच इतर कर्मचारी, इतर जे 2 अधिकारी होते ते पहिल्या गाडीतनं विहांगला घेऊन या ठिकाणी आले आणि त्यानंतर ईडीचे जे दुसरे कर्मचारी हिरानंदानी रोडाजमध्ये होते ते कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. आणि आता असं सांगितलं जातं आहे की आर्थिक गैरव्यवहाराबाबत जे काही विचारपूस विहांगला त्या ठिकाणी करण्यात आली, कारण प्रताप सरनाईक भारतामध्ये नाहीत, जी विचारपूस विहांगला हिरानंदानी रोडाजमध्ये करण्यात आली होती, हीच विचारपूस आता पूर्वेश सरनाईक आणि त्यासोबतच विहांगला समोरासमोर बसून केली जाईल. आणि आपण बघतोय अक्षय, मुळातच ही जेव्हा दृश्य घेतली गेलेली होती तेव्हा सुद्धा अर्थातच काय संवाद झाला तो पण आपण ऐकूयात. सर, किस प्रकार के डॉक्यूमेंट सर वहाँ से बरामद हुए सर, क्या कहोगे? आपण ही दृश्य बघत आहोत. विहंग सरनाईक याला चौकशीसाठी मैम कौन से मामले पर सर 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 मैम मैम आ जाओ सर रेड कौन से विषय पर हुई है, कौन से केस के लेकर हुई है? इधर आओ, इधर आओ, आप इनको इधर आओ, 1 मिनट पहले अंदर जाने, इधर आओ ना, नहीं इनको बैठे लो, इधर बैठा लो, किस केस को बैठ जाए, अरे पीछे मत, आगे बैठाओ, वो आगे बैठ जाता हूँ. अच्छा सीआरपीएफ विहांग, आप बैठो. विहांग क्या जरूरत है? विहांग आप बताइए क्या किस मामले को लेकर हुआ है? विहांग कोई कमेंट, विहांग कोई कमेंट, विहांग आपके विहांग आप बताइए कि किस मामले में रेड हुआ है? घूम खा लेंगे ना. That is one of Pratap Sarnaik's sons, Vihan. Actually, आपण बघतोय की विहंग सरनाईक यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती झाली, मात्र त्यांनी काहीही बोललेच नाहीत. शिवाय अर्थातच स्थितप्रज्ञ पद्धतीने ते गाडीमध्ये बसलेले आहेत. ह्या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी अर्थातच या सगळ्याचा आढावा घेत आहेत. अक्षय कुडकेलवार. अक्षय, प्रश्नांचा अक्षरशः भडीमार झाला, अधिकाऱ्यांना सुद्धा विचारलं गेलं, प्रताप सरनाईकांच्या मुलाला सुद्धा विहंगला विचारलं गेलं, मात्र कुठल्याही स्वरूपाचं उत्तर हुकाचू केलेलं नव्हतं. काय स्वरूपाची एक प्रकारे देहबोली सांगते असं वाटतं तुम्हाला? नाही, आपण जर बघितलं प्रज्ञा तर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय समित्यांचे तपास आणि तपास पथकं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि यात एक गोष्ट कॉमन आहे, कुठलाही जर सीबीआय असो, ईडी असो, कुठल्याही पथकातील तपास अधिकारी हे थेट कुठलीही माहिती देत नाही. मात्र ज्या परिस्थितीत आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ते या ठिकाणी चौकशीसाठी आले होते आणि जी विहांगची देहबोली होती, काहीसा विहांगला यापूर्वी ना राजकारणाचा अनुभव आहे ना अशा चौकशांना सामोरं जाण्याचा अनुभव आहे, त्यामुळे थोडंसं कुठतरी नैराश्यात विहांग या ठिकाणी दिसत होता. आणि त्याला ज्यावेळी आणण्यात आलं त्यावेळी एक महिला अधिकारी होत्या
कुणालाही काही प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद त्यांच्याकडनं दिला जात नव्हता। पत्रकारांनी वेळोवेळी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, कारण 4 तास जर ही चौकशी चालली असेल आणि या चौकशीच्या नंतर विहांगला सोबत घेऊन वसंत लॉन परिसरामध्ये हिरानंदानीवरनं ही जर ईडीची टीम येत असेल तर कुठेतरी जी चौकशी विहांगची करण्यात आली या चौकशीत त्यांना काही संशयास्पद आढळलं असू शकतं। पूर्वेशसुद्धा त्यांचा मुलगा आहे, आपण बघितलं तर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे दोन्ही मुलं पूर्वेश आणि विहांग हे त्यांच्या व्यवसायामध्ये सक्रिय असतात। विहांगच्या नावाने एक मोठं हॉटेलसुद्धा घोडबंदर रोडवरती प्रताप सरनाईक यांनी काढलं आहे। यासोबतच कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये सुद्धा भागीदारी असल्याचं बोललं जातं। या सगळ्याबाबतची माहिती ही मुलांना असावी अशा प्रकारचा ईडीचा अंदाज आहे आणि त्याचमुळं आता दोन्ही मुलांची समोरासमोर बसून चौकशी या ठिकाणी करण्यात येतात। या वसंत लॉन थोडंसं अक्षय तुम्हाला थांबवते, दोघांची चौकशी होणार आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट तर घेणार आहोत। मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात ते काय म्हणाले। साहेब, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ईडीचा छापा पडलाय आणि त्यांच्या कुटुंबियांवर देखील ईडीचा छापा पडलाय, काय सांगाल? मी काय सांगत नाही, कायदेशीर गोष्टी ज्या असतात ना त्यामध्ये प्रतिक्रिया द्यायची नसते। कोर्टाने दिलेला निर्णय, ईडी, सीबीआय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते। सरनाईक काही साधू संत नाही आहे, तर तुम्ही आधी मीडियाने त्यांची माहिती घ्यावी आणि ईडीचा छापा पडला योग्य अयोग्य हे तुम्ही आधी दाखवा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ। साहेब, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ईडीचा छापा पडलाय आणि त्यांच्या कुटुंबियांवर देखील ईडीचा छापा पडलाय, काय सांगाल? मी काय सांगत नाही, कायदेशीर गोष्टी ज्या असतात ना त्यामध्ये प्रतिक्रिया द्यायची नसते। कोर्टाने दिलेला निर्णय, ईडी, सीबीआय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते। सरनाईक काही साधू संत नाही आहे, तर तुम्ही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत नारायण राणे आणि त्यांच्या तोंडून आलेलं वक्तव्य अक्षय आपण ऐकली प्रतिक्रिया काय आहे नारायण राणे यांची। प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत असं सूचक वक्तव्य केलेलं आहे नारायण राणे यांनी। अक्षय कुडकलवार यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेत आहोत। मात्र ही दृश्यही बघतोय की ज्या वेळेला अधिकारी पोहोचत होते वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारीसाठी त्यावेळेला त्यांना प्रश्न केले गेले, मात्र कुठल्याही स्वरूपाचं उत्तर आलं नाही, कारण छापेमारी सुरू आहे। अजूनही ईडीच्या हातात कुठल्याही स्वरूपाचे जोपर्यंत पुरावे लागत नाही तोपर्यंत ईडीकडनं कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही। सध्या विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीनं ताब्यात घेतलेलं आहे, तर पूर्वेश सरनाईक यांना सुद्धा एकत्रित चौकशीसाठी बसवलं जाणार आहे। अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेतोय। अक्षय, वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि एकीकडे आपण बघतोय की नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, शिवसेनेतलं सगळंच त्यांना अगदी इत्थंभूत माहिती आहे आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया एक महत्त्वाची आली आहे की सरनाईक हे साधू संत नाहीत असं ते म्हणतायत। काय यामागची गोम असू शकते? नाही, आपण जर बघितलं प्रज्ञा तर प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे एक अत्यंत आक्रमक नेते आहेत। शिवसेनेचे एक ठाणे शहरातले एक महत्त्वाचे नेते आहेत। त्यांच्याकडनं सुद्धा वेळोवेळी भारतीय जनता पार्टी असो किंवा विविध राजकीय भूमिका या आक्रमकपणे घेतल्या जातात आणि त्यांच्यावर ज्यावेळी ईडीची कारवाई होत असेल तर त्यावेळी स्वाभाविक आहे त्यांचा जो सध्याचा प्रमुख विरोधी पक्ष आहे, पूर्वीचा त्यांचा मित्रपक्ष होता भारतीय जनता पार्टी, आणि त्यातल्या त्यात नारायण राणे हे शिवसेनेतनं बाहेर पडले आहेत आणि त्यामुळे त्यांचा रोष हा शिवसेनेवरती कदाचित जास्त असावा आणि त्यातनं आता अशा प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया येतील। या प्रतिक्रियाला उत्तर सुद्धा शिवसेनेकडनं येईल आणि याचं राजकारण मोठं चघळलं जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या अर्थी एवढ्या प्लॅनिंगने एवढी व्यूहरचना आखून ईडीचे अधिकारी प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरांवरती धाडी टाकतात, त्या अर्थी नेमकं हे प्रकरण कुठलं आहे, कुठल्या प्रकरणात प्रताप सरनाईक यांच्या घरावरती, त्यांच्या मुलांच्या घरावरती, त्यांच्या कार्यालयावरती धाडी नेमक्या का टाकल्या जातात, कुठला आर्थिक गैरव्यवहार आहे आणि यात नेमकं किती रुपयांची अफरातफर झालेली आहे। कारण ईडी कडनं ज्यावेळी अशा प्रकारे कारवाई केली जाते त्यावेळी जी रक्कम आणि अमाऊंट असते ही छोटी नसते। ईडीच्या माध्यमातून ज्यावेळी कारवाई केली जाते आणि त्याचमुळं आपण जर आता बघितलं तर हे ईडीच्या माध्यमातून कारवाई या ठिकाणी केली जाते। अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे दृश्य पण बघत आहोत कशा पद्धतीने ही कारवाई आता सध्या सुरू आहे, धाडी सुद्धा टाकल्या जात आहेत।
अगदी थोड्या वेळापूर्वी संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हटले नेमकं संजय राऊत यांनी तेही ऐकूया. काही असू द्या, काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार सगळे आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाही. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढलं 4 वर्ष नाही तर त्याही पलीकडे जाऊन आम्ही सांगतो हे सरकार कायम राहील, 25 वर्ष राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छितात किंवा आमदारांचं मनोबल तोडू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही किती दबाव आणा, तुम्ही किती दहशत निर्माण करा. आता तर मी ही काळ्या दगडावरची रेख समजा की तुम्ही पुढले 25 वर्ष तुमचं सरकार येईल हे स्वप्न विसरून जा. की आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे. आमच्या प्रत्येक आमदाराच्या, खासदारांच्या, नेत्यांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत. राऊत साहेब, ही संपूर्ण कारवाई ही राजकीय आकसाने आहे का? कारण प्रताप सरनाईक यांनी अलीकडच्या काळात जी प्रकरणं लावून धरली, अर्णब गोस्वामी यांच्या नक्कीच ईडी असेल किंवा अन्य कोणी असतील त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नये. ज्यांचे आदेश ते पाळतायत आज त्या पक्षाच्या 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत, त्यांचे काय उद्योग आहेत, त्यांचं मनी लॉन्ड्रिंग कशा प्रकारे चाललेलं आहे, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कुठे ठेवला जातो, कसा वाटला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे, नामी काय आहे, ही कल्पना ईडीला नसली तरी आमच्याकडे आहे. पण गेल्या काही वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचं गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असतील तर आम्ही परवा करत नाही. तुम्ही कितीही नोटिसी पाठवा, तुम्ही कितीही धाडी घाला, तुम्ही किती खोटी कागदपत्र बनवा, तुम्ही खोटे पुरावे तयार करा, पण शेवटी या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत विजय सत्याचा होईल आणि सत्यमेव जयते हे जे बिरुद आहे त्याचा विजय फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतो. राऊत साहेब, मध्यंतरी पवार साहेबांना इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना नोटीस आली आणि आता म्हणजे महाविकास आघाडी नेत्यांनाच काही टार्गेट केलं जातं आहे असं. नाही, बहुतेक ईडीने त्यांचं कार्यालय भाजप कार्यालयामध्ये एक शाखा उघडली असावी, पण उघडू द्या, काय हरकत नाही. आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. ठीक आहे, अटक करायची आहे तर अटक करून टाका, करा ना. नोटीस खटल्या पाठवत्या, घरी या हिंमत असेल तर. आज प्रताप सरनाईक हे त्यांच्या घरी नाही आहेत, ते बाहेर आहेत आणि त्यांची मुलं घरी आहेत. हे पाहून जी त्यांनी धाड टाकलेली आहे ही नामर्दानगी आहे. भारतीय जनता पक्षानं सरळ लढाई केली पाहिजे. हे शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचा वापर करून, केंद्रीय सत्तेचा वापर करून जर आमच्याशी कोणी लढायचा प्रयत्न करत असेल तर विजय आमचाच आहे. मोठी बातमी, पूर्वेश आणि विहंग यांची एकत्रित आता चौकशी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांची चौकशी होणार आहे. 4 गाड्यांमधून ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र सुद्धा जमा करण्यात आली आहेत. ईडीच्या एक महिला अधिकारी सुद्धा यावेळेला दाखल आहेत. एक मोठी टीम ईडीची दाखल झालेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुधाकर, ज्यावेळेला आता दोन्ही भावांची एकत्रित चौकशी केली जातीये, 4 तास आधीच विहंगची चौकशी झालेली आहे आणि आता पूर्वेश आणि विहंग एकत्रित चौकशी होतीये, काय स्वरूपाची ही चौकशी असेल? प्रज्ञा, जे काही कागदपत्र त्या ठिकाणी सापडलेले आहेत, जी आत्तापर्यंतची कारवाई झाली विहंगच्या कार्यालयातून, ज्या ठिकाणी 2 सकाळपासूनच्या कारवाई सुरू होत्या
त्या ठिकाणी जे काही पेपर सापडले होते त्या पेपरशी संबंध जे आहेत या इतर व्यक्तींची पण आहे. त्याचमुळे ही सर्व जी कारवाई आहे विहंग असेल किंवा सर्व्हिस असेल ह्या दोघांची एकत्र सगळं चौकशी केली जाणार. कारण हे दोघे जे आहेत हे वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर्स आहेत आणि ह्या सगळ्या ज्या कंपन्या त्या प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे आता प्रताप सरनाईक या ठिकाणी नाहीत, पण त्याचे जे इतर जे डायरेक्टर आहेत, इतर जे व्यक्ती जे संबंधित व्यक्ती आहे त्यांच्याकडे या पेपर हे जे काही कागदपत्र सापडले त्या अनुषंगाने चौकशी होईल. व्यवहारासंदर्भात हे सगळे पेपर आहेत. काही जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, काही पैसे जे त्यांच्या खात्यावरती आलेले आहेत त्यांच्या कंपनीच्या खात्यावरती, त्या अनुषंगाने आता ही समोरासमोर चौकशी होईल की नक्की काय आहे याचा खुलासा करा. हे पैसे जे आलेत हे कशाचे पैसे आहेत, कोणत्या व्यवहाराचे पैसे आहेत आणि का आलेले आहेत ह्याचा सगळा खुलासा आता या दोघा भावांना प्रताप सरनाईक यांच्या दोन्ही मुलांना करावा लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही सगळी चौकशी जी आहे ती सुरू आहे. प्रज्ञा, अगदी जर आपण बघितलं सुधाकर, ईडी ज्या वेळेला अशी चौकशी करते तेव्हा पूर्व तयारी जी आहे ती त्यांची झालेली असते. काहीतरी त्यांच्या हातात लागलेलं असेल त्यावरूनच ते इथे आलेत असं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं होतं. मात्र जेव्हा खरंच अशा पद्धतीची चौकशी होते, किती दिवस साधारण आधी या सगळ्याचा अभ्यास ईडीकडनं झाला असेल आणि त्यानंतर मग ही आज धाड पडली आहे? प्रज्ञा, ईडी कधी आतापर्यंत जी कारवाई ईडीने केलेली ती ठोस कागदपत्र असल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही. कारण आतापर्यंत ज्या ज्या काही कारवाई असतील आपण जर बघितलं तर त्या प्रत्येक कारवाईमध्ये ईडीकडे मोठा पुरावा सापडलेला आहे. मोठी कागदपत्र ह्या पुराव्याच्या अनुषंगाने ईडीने गोळा केलेले असतात. मग ती इतर एजन्सी असेल, ईडीकडे प्रामुख्याने ईडी स्वतः डायरेक्ट कुठलीही कारवाई करत नाही. ज्यावेळी त्यांच्याकडे एखाद्या यंत्रणेकडून पेपर येतात किंवा एखादी त्यांना महत्त्वाची माहिती मिळते, महत्त्वाचे कागदपत्र मिळतात, मग ते CBI असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा इतर कुठलाही डिपार्टमेंट असेल, त्या डिपार्टमेंटकडून जेव्हा ही महत्त्वाची कागदपत्र मिळतात त्यानंतर ईडी पुढील कारवाईची सगळी तयारी करत असते. प्रताप सरनाईक यांच्यावरती जी कारवाई झाली ही देखील अशाच पद्धतीने ईडीने पूर्ण अभ्यास करून तयारी करून इतर विभागाकडून पेपर घेऊन त्याचा अभ्यास करून नंतर ही कारवाई केलेली आहे. हे स्पष्ट आहे आत्ताच्या कारवाई. त्याचमुळे ईडीने ह्या सगळ्या एकाच वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्यात. एकूणच विहंगला ताब्यात घेतलं आहे आणि इतर ठिकाणी देखील चौकशी सगळी सुरू झालेली आहे. पेपर असल्याशिवाय ईडी कारवाई करू शकत नाही. ईडीकडे महत्त्वाचे पेपर असणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ही सर्व कारवाई सुरू आहे. प्रज्ञा, अगदी, आणि आकसापोटी सुद्धा ही खरं तर कारवाई केली जाते असाच एक प्रकारे आरोप केला जातोय आणि शिवसेनेकडनं हा आरोप होतोय. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत सुधाकर.